तकलीफ होती म्हाताऱ्या माणसांना, तर जायची फार कंडिशन द्या कारण चांगलं झालं. दादांनी सगळे काम व्यवस्थित गुडघ्या एवढं पाणी भरायचं, आम्हाला जाता हा येत रोड नाही. आमचा बनवून दिलाय, तर आता खूप चांगलं झाले. आता जायला प्रॉब्लेम नाही. चांगला रस्ता केला आता या दादांच्यानं. पहिले चिखलात मी चालायचं राहतो आम्ही. हिरापूरला, तर मग इथे आम्हाला पुलाखाली पहिले खूप गारा वगैरे राहायचा. तर आमची शाळेत जायला, आमची शाळा केव्हा काय बुडायची, गुडघे एवढं पाणी राहायचं, तर आम्हाला खूप जायला प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यानंतर रेल्वेवरनं जायचं लागायचं, रिक्स राहायचे. त्याच्यामुळं दादांनी, मंगेशदादा चव्हाण यांनी आता हा रोड आमचा बनवून दिला आहे, तर आता खूप चांगलं झाले. आता जायला प्रॉब्लेम नाही. आता भरपूर धन्यवाद दादा. हा रस्ता फार त्रासदायक होता. दादांमुळं आता आज चांगलं काम झाल्यामुळं एकदम व्यवस्थित जाता येतंय. आणि रस्त्यामध्ये खूप गारा होता, जायला फार अडचण होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना पायी पण चालायला जागा राहत नव्हती, अशी परिस्थिती. आज एकदम व्यवस्थित काम झाल्यामुळं खूप आनंद वाटतोय जायला आणि व्यवस्थित जाता येतं. नाही तर फार तकलीफ होती म्हाताऱ्या माणसांना, तर जायची फार कंडिशन द्या कारण चांगलं झालं. दादांनी सगळे काम व्यवस्थित करताय. आनंद झालाय. अण्णा भूतो ना भविष्य, आता पुढे होणार नाही. जे आमच्या चाळेगाव तालुक्याचे आमदार यांनी हा करून दिलाय, मंजूर करून दिलाय. याला भुसावळ डिव्हिजनच्या रेल्वे ऑफिसरने यांनी रद्द केला होता हा रस्ता. बाजूला तुम्ही पाहू शकता, तो काम त्यांनी बंद पाडलाय. पण हा रस्ता आमदाराचा आहे मुळे झालाय. एकदम उत्तम असं काम झालंय. मला 7 वर्षापासून मी ड्युटी अप डाऊन करतोय, पण पावसाळ्यामध्ये मी कायम लेट व्हायचो. आता असा विचारला का गाव सोडून चाळेगावला रूम घ्यायचा, तिथे राहायचं, असा विचार आला रस्त्यामुळे. कारण की एवढी जायची हाल व्हायची. तिथे कमीत कमी 3-3.5 फूट पाणी, गुडघ्या लेवलला पाणी असायचं. माझी इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे ते गाडी मध्ये टाकली काही बंद पडून जायची तिला. त्याच्यामुळे मी एकच सांगू शकतो, एकदम पुन्हा भूतोना भविष्य, एकदम मस्त काम झालंय. आणि खूप खूप धन्यवाद आमदार मंगेश चव्हाण यांचं. दादांमुळे आज मुस्लिम समाजाला खूप चांगलं काम झालंय दादांचं. दादांनी आज मुस्लिम समाजाला पायी जाण्यासाठी इथं रस्ता नव्हता. पहिले खूप चिखल असायचं आणि नमाजला जाताना लोक पवित्र कपडे घालून नमाज पठण करण्यासाठी जायचे. त्यावेळेस त्यांच्या अंगावर चिखल उडायचा, म्हणून लोक रेल्वेवरून म्हणजे रुळावरून जाण्याचा प्रयत्न करायचा. पण ते जीव धोक्यात आणि चिमणी खोप्यात तसं म्हणता येईल. तर दादांनी आज आम्हाला इतका छान आणि खूप चांगला रस्ता आम्हाला बनवून दिला. त्याच्यामुळे दादांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. दादांनी अजून असेच चांगले कामं करत राहा. आम्ही गुडघ्या एवढं पाणी भरायचं, आम्हाला जाता येत यायचं. आम्ही रेल्वेवरून पटरीवरून जायचो. दादांनी छान काम. पहिले आम्हाला इथे यायला त्रास होत होता, इकडून जायला यायला. आता त्यांनी चांगलं केलंय काम. चांगला रस्ता केला आता या दादांच्यानं. पहिले चिखलात चालायचं आम्ही. आता एकदम व्यवस्थितशीर झाले. बऱ्याच वर्षापासून एकदम खराब रस्ता होता, चिखल असायचा आणि कंटिन्यू गुडघे एवढं पाणी, आणि जास्त पाऊस पडला तर जाता येत नाही होतं. तर दादांनी एकदम अतिउत्तम काम केलंय. धन्यवाद दादा. त्याच्या आधी एकदम जाण्या येण्यास बराच त्रास होत होता. दादांनी एवढं सहकार्य करून हा रोड व्यवस्थितशीर केल्यामुळे आमचे चांगले सुविधा मिळालेली आहे जाण्या येण्याची. कोणाला जाता या रोडाची जाण्या येण्याचा त्रास नाही. इकडनं पायी सुद्धा जाता येत नव्हतं, एवढी परिस्थिती होती. आता हे दादांनी रोड बनवल्यापासून आम्हाला येण्या जाण्याची एकदम चांगली सोय झालेली आहे. त्यांचा आम्ही धन्यवाद करतो.